बोला सरपंच, आम्हाला काय करायला बोलवला इकडे आता? हो सरपंच, ही मीटिंग तुझी आता लगेच संपव, मला माझे पोरेला बायको पाहायला जायचं आहे. हो ना सरपंच, आम्ही तर एकदम महत्वाची क्रिकेट मॅच सोडून आलो आमची. हे बघा पोरांनो, आपल्याला सरपंच कसा निवडायचा याच्यावर मोठी चर्चा करायची आहे आणि तुम्ही गावातली तरुण पिढी आहेत म्हणून तुमचा विचार घेणे गरजेचं आहे. बसा, सोप्यावर बसा. पण सरपंच थोडी घाईच कर हो, माझा पोरगा आहे ना जाम उतावळा झालाय लग्नाला. तो सांगतो जर मला बायको नाही ना करून दिली तर आई शपथ व एक ना एक पोरगीले तरी घेऊन पळेल. असा काय लखमा, बस बस, लगेच लगेच 2 मिनिटात मीटिंग संपवू आपले. चला आता वेळ न वाया घालवता लगेच आपल्या मीटिंगला सुरुवात करू. हो हो सरपंच, कर पटकन सुरुवात. चालेल. तर मग आपले जो मीटिंगचा जो मुद्दा आहे ना तो असा आहे का आता पुढच्या वर्षी तर सरपंच बदलवायचा आहे लगेच आपल्याला. तर मग आपल्याला सरपंचाची निवड कशी करायची, तुम्हाला काय वाटतं? तुमचा मत मांडा असं मी सांगतो. सरपंच मी काय सांगतो, मला असं वाटत काय तो 3 पोरांचा नियम आहे ना तो बाजूला ठेवाय पाहिजे आणि एक असा नियम काढाय पाहिजे काय म्हणजे ना ज्याला जास्त पोरा ना तो सरपंच. लखमा, तुझा विचार ऐकून तर मी धन्य झालो बाबा, पण मला सांग हो विचार तू ह्या कोणत्या गोष्टीवरून केलास? सरपंच मी काय जास्त बोलणार नाही, पण आपला जो धर्म आहे ना तो कमी पडत चाललाय. आपले हिंदू धर्माची माणसं दुसरा धर्म स्वीकारायला लागली, बरोबर काय नाही सरपंच? हा बरोबर. तर मग सरपंच तुम्हाला तो हो नियम तर माहितच असेल, हम दो हमारे दो, बरोबर? त्याच्या कारणामुळे आपला हिंदू धर्म आहे ना तो कमी पडत चाललाय. तर मग माझा काय विचार आहे, जर आपले असा नियम ठेवला काय जास्त पोरा त्याला सरपंच करायचा तर मग सरपंच व्हायच्या नादात मग आपला धर्म तरी वाढेल असा. अबे साले, क्या बात करता है यार? लखमा एक नंबर विचार मांडलास तू. हो एक नंबर, मला आवडला तुझा विचार. पण लखमा एक गोष्ट सांगू काय, असा जर केला ना तर आपल्या भारत देशाची लोकसंख्या आहे ना ती 1 नंबरवर काय त्याचे पण पुढे झालं सा, आपल्यालाच मग जागा नाही राहणार. लखमा तुझे विचाराचा प्रस्ताव मांडू आपले, पण आता आपले शांताचा विचार ऐकून घेऊ. सांग शांता, तुला काय वाटतं सरपंचाची निवड कशी करायला पाहिजे? मला तर सरपंच असा वाटत ना काय म्हणजे जो माणूस ना 6 बालात 6 सिक्स मारल आणि 6 बालात 6 विकेट घेईल ना त्याला सरपंच करायचं. शांता, विचार तर मांडलास तू, पण मला त्याची मागचा लॉजिक सांगशील का जरा? सरपंच याचे मागचा ज्या लॉजिक आहे ना ते एकदम सिंपल आहे असा. पण आता तर तुम्हाला माहित आहे क्रिकेट सगळीकडे चाललं, गावून गावाला तुम्हाला पिलर भेटतील असा, तिकडे नाही तिकडे बॅटमन दिसतील, बॉलर दिसतील, गावून गावाला टीमी, गावून गावाला मॅची. तर मग असा जर आपले जोर होऊन यान ठेवला ना सरपंच 6 बालात 6 शिकणी 6 बालात 6 विकेट, तर मग ते नादात जरा पोरा चांगली प्रॅक्टिस करतील आणि एखाद जण IPL ला पण जाल, म्हणजे चांगला होईल सा आपल्या पोशांचा. वाव शांता एक नंबर. हो बैगन. शांता, विचार तर बरोबर आहे तुझा, आपले याच्यावर ग्रामसभा भरवू विचार करू जरा. चल राम, आता तू सांग तुला काय वाटतं? मला काय वाटत ना सरपंच, काय आपला जो सरपंच आहे ना तो KTM लवर वाला पाहिजे असा. राम, तुझा जो विचार आहे ना तो माझ्या डोक्यात नाही बसला बरोबर. ते विचाराचे मागचा कारण सांगशील? त्याचे मागचा कारण जे आहे ना ते एकदम सरळ आणि सोपा आहे. ऐका, आम्ही जर एखादा प्रस्ताव ग्रामपंचायत मध्ये मांडला तर तो मंत्रालयात पोहोचायला किती टाइम लागतो? डायरेक्ट 3 आणि 4 वर्ष होते, बरोबर काय नाही? तसा बरोबर आहे, अडचणी तर येते. तर मग आपला जर सरपंच KTM लवर राहिला तर मग आपलं जे प्रस्ताव आहेत ना ते 2 तासात मंत्रालयात पोहोचतील असा. कसं काय 2 तासात पोहोचतील रे? सरपंचनी KTM चालू केली ना, रेस केली ना काय लगेच तो मुंबईला. तुम्हाला तर माहितीच आहे KTM कशी पळत त्या सुसाट असा. 2 तासात ही जव्हार आणि तो मुंबईला. राम, तुझ्या भावना पोहोचल्या, पण त्या आहे ना त्या सरकारी काम आहे, त्याला टाइम लागतो. हो 3-4 वर्षा सोड, 7-8 वर्ष लागते. तर युवा मंडळी, तुमचे जे विचार आहेत ना ते एकदम फार मोठे विचार आहेत, त्याच्यावर तर काही चर्चा करू शकत नाही बाबा. तुम्ही फार धन्य माणूस आहात. तर तुम्ही ह्या मुद्द्यावर जे विचार मांडले त्याचा मी धन्यवाद करतो आणि ही मीटिंग संपली असे जाहीर करतो. पण सरपंच तुम्ही माझे विचार नाही ऐकले ते? बेंड्या, तुझे विचार ऐकलं असतं रे, पण तुझे मित्रांवरूनच समजत तुझे विचार तर याच्यापेक्षा पण मोठं असतील. तर मग आता इथेच मीटिंग आपली संपवू आणि हो मुद्दा ना आहे तो कॅन्सल करू. ह्या जे आपलं इलेक्शन आहे त्याच बरं आहे. आणि जा मग आता आपले घरी जाहो. सरपंच क्रिकेटचा जो मुद्दा मांडलाय त्याच्यावर जरा विचार करजो. हो काय बाबा, आतांची पोरा काय पण विचार मांडतात. सरपंच जाऊ द्या हो,
विचार करून करून जोपर्यंत टक्कल नाही पडत तोपर्यंत माणसाला अक्कल नाही येत असा.